जेव्हा आळशी बाप असेल ना, निकम्मा बाप असेल ना, तेव्हा तुमची मुलं देखील म्हणतील, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलंय, किंवा तुमच्यासाठी तरी काय केलंय का. आणि हा बरोबरच आहे पोराचं ना. काय केलं तुम्ही? तुम्ही तर म्हणत होता करायला पाहिजे, करायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, करायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. अक्रेसिया या नावाच्या आजाराने काहीच करू दिले नाही तुम्हाला. आता वय निघून गेल्यावर समजते की खरंच काहीतरी करायला पाहिजे, करायला पाहिजे होतं, काहीतरी जीवनात करायला पाहिजे होतं. असं बोलून आपण काहीच केलं नाही. काहीतरी करायला पाहिजे होतं म्हणून आपण जीवनात काहीच केलं नाही. यालाच म्हणायचं अक्रेसिया. नमस्कार मित्रांनो, हे भरारी या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. अक्रेसिया ही एक तुमच्या ध्येयाच्या मार्गात, प्रगतीच्या मार्गात येणारा खूप मोठा अडथळा आहे. वेळ टाळून नेऊ नका. करायला पाहिजे ऐवजी प्रत्यक्षात ते करून दाखवा. करायला पाहिजे, करायला पाहिजे आणि केले पाहिजे. हे केले पाहिजे, ते केले पाहिजे, अमुक केलं पाहिजे, ते तमुक केलं पाहिजे. पण करणार कोण? अक्रेसिया ची सुरुवात कुठून होते माहिती का? स्वतःवर नियंत्रण ठेवा, स्वतःला मर्यादा घाला. जगामधील 95% लोक मानेच्या खालच्या भागापासून कमावतात आणि कमावलेले परत त्यालाच दान करतात. कष्ट करून परत ते आपल्या पोटातच घालतात. म्हणजे ज्याने कमावले त्यालाच परत दिली. एक दिवस असा येतो की त्याला 4 माणसं उचलून नेतात. त्यांना जीवनभर कधीच स्वतःवर काम करायची गरज भासली नाही. जर कोणी माणूस नोकरी करत असेल, इकडची फाईल तिकडे उचलून ठेवायचं काम करत असेल 60 वर्षापर्यंत, तर तो एकच काम करतो. त्याला कधी स्वतःवर काम करावं लागलंय का? विचार करा. पण एक डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, एक सिंगर आहे, रायटर आहे, एक प्लेयर आहे, खेळाडू आहे. त्यांना जीवनभर आपल्यावर स्वतःवर काम केलंय का नाही? ते स्वतःवर काम यांनी जर आपल्यावर स्वतःवर काम केलं नाही तर ते कधीच मार्केटमधून गायब होतील ना. मार्केटमध्ये टिकणारच नाही. महाभाग्यशाली आहेत ते लोक ज्यांना स्वतःवर काम करायचं भाग्य मिळालं. आणि 5% लोक आहेत जे मानेच्या वरच्या भागाने कमावतात आणि कमावलेला मोठा हिस्सा परत त्यालाच माघारी देतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही 95% मध्ये आहेत, 5% मध्ये आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 5% मध्ये आले असते ना तर तुम्ही हा व्हिडिओ पण पाहिला नसता. तुमची अपॉइंटमेंट घ्यायला 6 महिने लागले असते. जीवनामध्ये जो एक माणूस स्वतःला घासेल ना, स्वतःवर काम करेल ना, तो माणूस उसळून त्या 5% मध्ये येईल. कारण सोनार जेव्हा सोनं बनवतो ना, तेव्हा त्या सोन्याला आहे ना 16 वेळा भट्टीत घालतात. त्याला ताव देतात 16 वेळा. तेव्हा तो 24 कॅरेटचं सोनं बनतं. जेव्हा पैसा, धन, संपत्ती तुमच्यासाठी काम करायला चालू करेल ना, तेव्हा तुम्ही जीवनाचा आनंद घ्यायला चालू कराल. आपल्या वरच्या भागाला जरा चालना देऊयात. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर नक्की जरूर करा. या जगामध्ये ना सर्वात मोठा आजार आहे कोणता? अक्रेसिया. ज्याचे स्वतःवर नियंत्रण नसते तो त्या आजाराने पीडित असतो. त्या आजाराचे नाव आहे अक्रेसिया. अक्रेसिया हा शब्द इटालियन आहे. मी मुद्दामून हा शब्द घेतला. दुसरं जर मराठी भाषेत तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला वेगळं काय वाटलं नसतं. म्हणून मी अक्रेसिया हा शब्द शोधून काढला आणि त्याला म्हणून तुम्हाला वारंवार त्या शब्दाचा उल्लेख करतोय. स्वतःवर नियंत्रणाचा अभाव म्हणजे अक्रेसिया. ज्याने स्वतःवर नियंत्रण नाही तो अक्रेसियाने पीडित आहे. जे बिनकामाचे आहेत ना, निकम्मे आहेत ना, आळशी आहेत ना, ते या अक्रेसिया या आजाराने पीडित आहेत. जे काम झोपल्या होते त्यासाठी उठून कशाला करायचं, आणि जे काम बसून होतं त्यासाठी उभं करायचं, आणि जे उभ्यानं होतं त्याला पळून पळून का करायचं. अशी माणसाची मनस्थिती जेव्हा बनेल ना, तेव्हा तो त्या आजाराने ग्रासला जाईल. तेव्हा त्याला
अक्रेसिया या आजाराने ग्रासलंय असं समजायचं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक होता गुरु आणि एक होता चेला. गुरुने रात्री झोपल्यावर चेल्याला सांगितलं, बेटा उभा राहा आणि हा बल्ब बंद कर, माझ्या डोळ्यावर चमकतोय त्यामुळे मला झोप येत नाही. चेल्यानं सांगितलं, गुरुजी डोळे बंद करा म्हणजे बल्ब आपोआप बंद होऊन जाईल. गुरु बोलला, बेटा तू बडा कामचोर हो गया है साला, चल बाहेर जा पाहून ये बाहेर पाऊस येतो का नाही ते. तो चेला बोलला, गुरुजी आत्ताच बाहेरून एक मांजर पळत पळत आलीये, तिच्या अंगावरून हात फिरून पहा, ती भिजलेली असेल तर पाऊस आहे आणि ती जर कोरडी असेल तर पाऊस नाही. गुरुच्या डोक्याचा आता पारा चढला बर का. किती कामचुकार आळशी झालाय रे तू, किती अक्रेसिया तुझ्यात भरलाय. शेवटी गुरुजी त्याला बोलले, चल उठ उभा राहा, दरवाजा बंद कर, हवा आत येते. तर चेल्यानं सांगितलं, गुरुजी 2 कामे तर मी केली, एक काम तुम्ही पण करा. आणि हे ऐकून तुम्ही पण खुश झाला असाल. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पण आता खुश झाला असाल. ही गोष्ट ऐकून ती गोष्ट त्या चेल्याची आहे, बरोबर ना. हो ती चेल्याचीच आहे, गैरसमज करू नका. ओके. भारतातील 90% लोक असे आहेत की पाणी पण तेव्हा पितात जेव्हा त्यांचा घसापार कोरडा जातो आणि जेवण पण तेव्हा करतात जेव्हा पोटात खावळे वरडून वरडून पार चावतील. लाईटचे बिल पण तेव्हाच जमा करतात जेव्हा ती शेवटची तारीख असते. लोनचे हप्ते, क्रेडिट कार्डचे बिल शेवटच्या दिवशीच भरतात. कारण एका आजाराने तुम्हाला जखडून ठेवलंय, त्याचं नाव आहे अक्रेसिया. केलं पाहिजे, करायला पाहिजे या शब्दाची सवय झाली, त्याला या आजाराची सुरुवात झाली असं समजा. एक जण म्हणतो असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. बोलणारा पण म्हणतो हा केलं पाहिजे, हा केलं पाहिजे, हा ते चांगलंय, असं केलंच पाहिजे, हो खरंच केलं पाहिजे. मग तर दोघेही म्हणतात केलं पाहिजे, केलं पाहिजे. सकाळी लवकर उठलं पाहिजे हे समजतं, पण सकाळी ऊन डोळ्यावर येईपर्यंत सांडाप्रमाणे झोपतात आणि केलं पाहिजे. जगामध्ये सर्वच म्हणतात केलं पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, पण करत कोणीच नाही, उठत कोणीच नाही. पुस्तकं वाचली पाहिजेत, हो पुस्तकं बिलकुल वाचली पाहिजेत, पण त्यासाठी वाचणार कोण. हे केलं पाहिजे ना, हे केलं पाहिजे. जे म्हणतात केलं पाहिजे जीवनामध्ये 80% आयुष्य त्यांचं असंच निघून जातं केलं पाहिजे म्हणून. बरोबर ना. हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. फरक आहे. 95% लोक हेच म्हणतात केलं पाहिजे, 5% लोक डायरेक्ट करतात. परत आहे का. 95% लोक म्हणतात हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे आणि 5% लोक डायरेक्ट करून टाकतात. हजारामध्ये ना फक्त एखादाच असतो की तो अक्रेसियाला हरवतो आणि त्या यशस्वी लोकांमध्ये म्हणजे 5% मध्ये तो उठून येतो. त्यासाठी आजपासून केले पाहिजे नाही, डायरेक्ट केलं करायला पाहिजे नाही, डायरेक्ट केलं करून टाकलं असं ठरवा. तेव्हा तुमची मुलं तुम्हाला नंतर विचारतील, बाबा तुम्ही हे केलं नाही, ते केलं नाही का. तेव्हा तुम्ही काय सांगशाल मुलांना, बेटा करायला तर पाहिजे होतं. मुलं हे ऐकून तुमच्याकडे अशा नजरेनं पाहतील ना, तुम्हाला समजेल खरंच मी करायला पाहिजे होतं, मी डायरेक्ट करून टाकायला पाहिजे होतं. परत केलं पाहिजे हा शब्द कधी तोंडातून बाहेर काढायचा नाही. अक्रेसिया केलं पाहिजे हा आजार आपल्या आयुष्यातून येणार हद्दपार करा, पूर्णपणे काढून टाका. अक्रेसियाला पळवून लावा. तुमची मुलं देखील तुमचा अभिमान बाळगतील. जेव्हा आळशी बाप असेल ना, निकम्मा बाप असेल ना, तेव्हा तुमची मुलं देखील म्हणतील, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलंय किंवा तुमच्यासाठी तरी काय केलंय का. आणि हो बरोबरच आहे ना त्या पोराचं, काय केलं तुम्ही तर म्हणत होता करायला पाहिजे आणि करायला पाहिजे होतं. अक्रेसिया या नावाच्या आजाराने काहीच करू दिलं नाही तुम्हाला ना. आता वय निघून गेल्यावर समजते की खरंच ते करायलाच पाहिजे होतं. असं बोलून आपण काहीच केलं नाही ना. अक्रेसिया ही एक तुमच्या ध्येयाच्या मार्गात, प्रगतीच्या मार्गात येणारा खूप मोठा अडथळा आहे.
वेळ टाळून नेऊ नका. परत ऐका, वेळ टाळून नेऊ नका, ती उद्यावर ढकलू नका. करायला पाहिजे ऐवजी ना प्रत्यक्षात ते करून दाखवा. करायला पाहिजे, हे केले पाहिजे, ते केले पाहिजे, अमुक तमुक. पण करणार कोण? करणार कोण? कधी करणार? कोण करणार? की स्वर्गातून यमदूत आल्यावर करणार? जगामध्ये जे थोर मोठे यशस्वी माणसं आहेत ना, त्यांनी आपल्या आयुष्यातून ना या अक्रेसियाला काढून टाकले. 5-6 वर्ष तुम्ही तुमच्या कामाला लागा. आपल्या प्राणापेक्षा तुमच्या कामाला जास्त प्राधान्य द्या. तुमच्या ध्येयाच्या मागे तुम्ही हात धुवून मागे लागा. दुसरा कसला विचारच तुमच्या मनात नको यायला. तुम्ही यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही तुम्हाला. पुढच्या वेळी तुमचा मुलगा म्हणजे 1000 फोटोंमधून देखील ना तुमचा फोटो पाहून बोलेल की मी फक्त माझ्या बापाप्रमाणेच बनणार आहे, बापाप्रमाणेच होणार आहे. पण संपवावी लागेल तो आजार ज्याचं नाव आहे अक्रेसिया. जीवनात काही काम असू द्या, करायला पाहिजे म्हणू नका, करून टाका. करायला पाहिजे नाही, करून टाका. करून टाकलं, सतत आणि लगातार करा, सतत आणि लगातार करा. करून टाका. करायला पाहिजे म्हणायचं नाही, करून टाकायचं. आणि मग हा अक्रेसिया होतो तरी का, याचं कारण बघू आपण. ते तुम्हाला काय पाहिजे हेच तुम्हाला माहित नाही. सर्वच लोक जगतात म्हणून आम्ही पण जगतो. ज्यांना जीवनात माहिती नाही ना की तुम्हाला काय व्हायचंय, काय करायचंय, काय कमवायचंय, तुमचं गोल काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, हे कारण समोर ठेवा. ते जर कारण नसेल ना तर तुम्ही अक्रेसियाला निमंत्रण दिलंय असं समजा. मी एका मित्राकडे गेलो होतो आणि काहीतरी महत्वाचे बोलत होतो, तर त्यांचा एक कुत्रा मध्येच करत होता. तो मित्र मला काहीतरी सांगत होता आणि मध्ये तो कुत्रा करत होता असं. तेव्हा मी मित्राला विचारलं, अरे हा कुत्रा असा सारखा का ओरडतो? तेव्हा तो मित्र मला बोलला, त्याची काळजी तू करू नकोस, तू पुढे बोल, तू पुढे आपलं कंटिन्यू बोलणं चालू ठेव, जाऊ दे, तू त्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नको. मी परत बोलायला गेलो का, आमचं काम चालू झालं का, परत तो कुत्रा मध्ये करायचा. मी सांगत होतो त्या मित्राला, आमचा स्टाफ असा आहे, आमच्या कंपनीचं असं चाललंय, आमचा प्लॅनिंग असा आहे तसा आहे. पण तो कुत्रा मध्येच करायचा. मी वैतागलो शेवटी आणि बोललो की मी जातो आता माझ्या घरी. तुझ्या कुत्र्याला काय झालंय तू अगोदर सांग, तो का असं ओरडतोय. तेव्हा मित्राने मला सांगितलं, अरे कुत्रा ज्या ठिकाणी बसलाय ना या ठिकाणी एक खिळावरती आलाय आणि तो त्याला जर टोचतोय, त्यामुळे ते ओरडतोय. आता हे ऐकून जो प्रश्न माझ्या मनात आलाय तोच प्रश्न तुमच्या पण मनात आला असेल ना. जर हा खिळ्यावर बसलाय तर हा चूचू करतोय, उठत का नाही? टोचतोय ना, मग उठत का नाही? चूचू का करतोय जाग्या बसून? त्याच्या उत्तराने माझे डोळे उघडले. त्याने उत्तर दिली की इतका पण टोचत नाही की उठलं पाहिजे, इतका पण टोचत नाही की उठलं पाहिजे. हा टोचत तर आहे, पण इतका पण नाही की उठलंच पाहिजे. आणि तुम्ही हे ऐकून खुश झाले की ही गोष्ट त्या कुत्र्याची आहे. हो 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 बरोबर, ती कुत्र्याचीच आहे. तुम्ही कम्पेअर करू नका स्वतःला. हो ती त्याचीच आहे. भारतामध्ये लाखो लोक कर्जानं चूचू करतात. चाल्या उठ रे, रडू नको, उठ, तू चूचू करू नको, उठ. अरे उठू कसा, खिळा टोचतोय ना, पण एवढा पण नाही की उठायलाच पाहिजे. ज्याच्या आत घुसेल ना, तुम्हाला गाडी बंगला दौलत हवी ना, मग खिळा घुसायची वाट का पाहताय? उठा आणि कामाला लागा. महिन्याचे नाही, आठवड्याचे नाही, दिवसाचे नाही, तर तासाला पैसे आले पाहिजे एवढे मोठे काम करा. नाहीतर येणारी पिढी तुमची कॉलर पण पकडायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे करायला पाहिजे हे वाक्य आजपासून तुमच्या जिभेवर आले नाही पाहिजे. जर त्या 5% तुम्हाला यायचे ना
तर काम करावेच लागेल. तिथे त्रास असेल ना, जे काम कठीण असेल, अवघड असेल, खूप किचकट आणि त्रासदायक असेल ना, जीवनात संघर्ष राहील, चढउतार असतील. या धर्तीवर यशस्वी तोच झाला जो तो संघर्ष करतो, त्रास सहन करतो, आपल्या स्वतःला संघर्षामध्ये गुंतवून घेतो. बी वृक्षात तेव्हाच रूपांतरित होते जेव्हा ते खडकाला देखील सामर्थ्यानं संघर्ष करून वरती येतो. एक दगड मूर्ती तेव्हाच बनतो जेव्हा छिन्नी हातोड्याचे घाव त्याला पूर्णपणे शेवटपर्यंत फायनल होईपर्यंत सहन करावं लागतं. जीवनात जिथं आराम आहे तिथे तीव्र आक्रेशिया पैदा होतो. तेव्हा त्याला बाहेर काढा आणि स्वतःला संघर्षात गुंडाळून घ्या, गुंतवून घ्या. आक्रेशियाला जीवनात जन्मच घेऊ देऊ नका. चिखलात राहून पण कमळ किती सुंदर उमलतं आणि आपल्यावर चिखल देखील पडू देत नाही. त्यामुळे जीवनात जर मोठे व्हायचे असेल ना, तर आक्रेशिया नामक आजाराला दूर पळून लावलेच पाहिजे. त्याला आपल्या शरीरामध्ये इंट्रेस्ट करून द्यायची नाहीये. आजसाठी बस झालं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आक्रेशिया झालेल्या मित्रांबरोबर शेअर नक्की करा. धन्यवाद.